मनू, अगं तुला जायची घाई आहे का? आता मी करते हा बाळा. तू रोजच करतेस ग आजी. तू खा ना. मी अजून एक गरम गरम पराठा देणार आहे तुला. मनू, अगं तू दवाखाना चालवणार आहेस का स्वयंपाक करणार आहेस? ए आजी, आजोबांसाठी पण करून ठेवू ना. कर, येतीलच ते एवढ्यात. जरा पाय मोकळे करायला गेलेत, ते आले की मी देईन त्यांना. घे. अगं बास बास. घे ग. मला ना खूप आवडतं. तू अशी बसून खातीयस आणि मी तुला करून वाढते. हो, पण सवय लावू नकोस मला तशी. उद्या दवाखाना सुरू केलास म्हणजे थोडंच मिळणार आहे आजीला. हे असं आयतं. मिळेल मिळेल, डोंट वरी. आजी, मी निर्मला आत्यांना सांगितलं मला पुढे काय करायचं ते. पीडियाट्री मध्ये स्पेशलायझेशन करायचंय. खुश झाल्या का त्या? आणि त्यांनी छान टिप्सही दिल्या मला. हो का? आणि मी आहे ना कॉन्फरन्सच्या वेळेस त्यांना खूप बारकाईने ऑब्झर्व केलंय. खूपच हुशार आहेत ग त्या. आणि विक्रांत पण बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनच शिकलेत. आणि त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत ग. मला टेन्शन आलंय त्याचं. टेन्शन कशाला? त्या तुझ्याकडून सगळं करून घेतील ना नीट. मनू, त्यांचा तुझ्यावर खूपच विश्वास दिसतोय ग. परवा आजोबा काय म्हणत होते माहितीये का? म्हणजे तुला त्या कॉन्फरन्सला घेऊन गेल्या ना त्याच्यानंतर, की निर्मला आत्या आपल्या मनूला दत्तक घेतायत की काय? हा सारिका, मी मिसेस चाफेकरांचे रिपोर्ट्स पाहिलेत. त्यांना उद्या भेटायला बोलवा. सकाळी नाही, त्यांना विचारा त्यांना कुठली वेळ कम्फर्टेबल आहे. ओके, थँक्यू. हॅलो. बोला आत्या. अरे 1:30 वाजलाय. मी जेवायला समोरच्या जनतामध्ये जाते. येतोस? नाही, मला भूक नाहीये. का? काय झालं अरे? तू स्ट्रेस का दिसतोयस? काही नाही आत्या. बरं ठीक आहे, चल. तुझ्यासाठी काही पार्सल वगैरे घेऊन येऊ का? नको, मला हवं असेल तर मी मागवेन. तू जा. नकोय मला काही, सांगितलं ना मी. वहिनी, भेंडी करूया ना आज? मी चिरून ठेवते. चालेल ना? अय्या, चिवडा केलात तुम्ही? मला सांगायचं ना, मी पोहे भाजून दिले असते तुम्हाला. गॅस पाशी खूपच उकडते नाही, आणि गेले 2 दिवस जरा जास्तीच. मी म्हणाले मोहनला, येऊन बघ किचन मध्ये काम करून बघ, म्हणजे कळेल तुला किती उकडते ते. वहिनी, चिवडा झाला ना की मला सांगा तुम्ही, मी भरून ठेवीन. हा, ते भाजी तू केलीयस? तुम्हाला काय वाटतंय? तुला स्वयंपाक येतो की नाही मला काय माहित. मला येतो स्वयंपाक. आज मीच केली आहे भाजी. आजीकडूनच शिकते सध्या एक एक रेसिपी. आजीच्या हाताला कमालीची चव आहे माहितीये. तुम्हाला आवडली असेल ना तर मी एक काम करते, मी उद्यापासून 3घांना डबा घेऊन येते, म्हणजे आत्यांना पण होईल.
अरे वा, डॉक्टर साहेब जेवतायत. गुड गुड. हे कसं काय? ऍक्च्युली मीच आग्रह केला त्यांना. आज डबा घेऊन आले होते ना म्हणून. नाही अगं, मीही त्याला विचारलं, म्हटलं काही पार्सल वगैरे घेऊन येऊ का? नको म्हणाला मला. मलाही आधी नको नकोच करत होते, पण मीच ऐकलं नाही त्यांचं. व्हेरी गुड. मग उद्यापासून आपण मानसी ताईंचा डबा सुरू करू. हरकत नाही. आत्या, हा, तुम्ही पण टेस्ट करा ना प्लीज. फक्त टेस्ट हा, पण चव पाहत. मस्त झाली. अजून घे. म्हणून हा प्रेमाचा. पार्वती दलवी बोल रही हूँ. कल जो बोला था ना मैंने, तुलसी, गुलाब, मोगरा और 1-2 शो के झाड़ सब लाए क्या? लाए हैं? अच्छा हो गया. और मिट्टी? मिट्टी, हाँ हाँ हाँ, अच्छा हो गया. एक ही साथ मेरा काम हो जाएगा. मैं आ रही हूँ. हाँ, अभी आती हूँ आधे घंटे में. चला, काम झालं. एका फेरीमध्ये सगळं होऊन जाईल. चला. बाहेर चाललात? हो. कुठे? सॉरी. लोकांना वटणीवर आणण्यापेक्षा अन्य कामं माझ्याकडे खूप आहेत. बाजारात जाते. आजी, मी पण येऊ? म्हणजे जरा गप्पा मारता येतील ना? गप्पा? नाही म्हणजे बोलता येईल ना. आणि मला बाजारात जायला आवडतं म्हणून म्हटलं. हो का? नाही, खूप जड सामान उचलायचंय. तुझा काहीच उपयोग नाही. आणि नाण्या येतोय माझ्या बरोबर. आजी, तसं नाही म्हणजे काय सांगायचंय तुला? बोल ना. काही नाही आजी, जरा घरातलं वातावरण बदललंय ना, आणि काही गोष्टी ऐकल्यात मी. म्हणजे कानावर पडल्या माझ्या. तू जे काही जनरल नॉलेज मला देणार आहेस ते ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. त्याला तुमच्या भाषेमध्ये काय ते गॉसिप म्हणतात. गॉसिप. आणि आम्ही त्याला चकाट्या पिटणं म्हणतो. माझ्याकडे वेळ नाही त्यासाठी. नाही नाही आजी, तसं काही नाही. मी फक्त. नको. पाय मुरगळून घेतलायस ना, घरातच बस. आधी तो मुरगळलेला पाय बरा कर, मग बाजारात जायचं. हा, हे असं गॉसिप करणं चांगलं नाही, कळलं का? नाण्या, तू नक्की येणार आहेस ना माझ्या बरोबर? सामान उचलायचंय म्हणून विचारते. म्हणजे गाडी ड्रायव्हर नाहीये का? आहे, पण मी चालत जाणार नाही, चालत येणार. मला व्यायाम पाहिजे. मी येतो तुझ्या बरोबर. हा, मला सुद्धा तुला एक गंमत सांगायची आहे. तुझी गंमत आहे का मोनिका? उगाच इकडे तिकडे करत बसू नको. घरी असं काही झालंय का? नाही नाही, काहीच नाही. घरचे मला टाळतायत असं वाटतंय मला. मी सरळ घरी जाऊन धडकतेच, मग कळेल ना मला काय ते.